या ठिकाणी संपन्न होत आहे। कविता मेहत्रे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय बाहेंना विनंती की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। या सत्कार समारंभानंतर मी विनंती करतोय रणदिवे सर यांना, आरणचे रणदिवे सर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आणि सर्व वक्त्यांना विनंती आहे की साधारण 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचं आहे। आदरणीय रणदिवे सर। रणदिवे सरांच्या नंतर आदरणीय बाबाराजा देशमुख आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। 1 मिनिट जी जी। आज या ठिकाणी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय विजयदादा साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गट राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आपले भावी उमेदवार आदरणीय धैर्यशील भाई साहेब आणि किंग मेकर आदरणीय दादा साहेब, एवढी नावं घ्यावीच लागतात। या सर्वांना मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो। साहेब, या ठिकाणी काय जास्त बोलायचंच नाहीये। ह्या शिवरत्नाच्या वरती जो कोणी बोट उगारेल, ह्या शिवरत्नावरच्या वरती जर कोणी काय अपशब्द वापरला तर त्याला काय शिक्षा होते हे येणाऱ्या 4 जूनला बघा। एक पठ्ठ्या म्हणला शिवरत्नाची पायरी चढणार नाही, त्याला अक्कलच नाही। कारण ह्या शिवरत्नाने 11 खासदार निवडून दिलेले आहेत, ह्या शिवरत्नाने अनेक आमदार निवडून दिलेले आहेत। ज्याच्या प्रचाराचा नारळ या शिवरत्नावरती फुटतो तो विजयी होतो आणि इतरत्र फुटतो तो नासका होतो, ह्या बिचाराला माहितीच नाही। आदरणीय दादासाहेब, आदरणीय दादासाहेब, या ठिकाणी आपण कमळाबाईची ओटी भरली गेल्या 5 वर्षात। गेल्या 5 वर्षात या अकलूजनं आणि माळशिरस तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यानं आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वाखाली कमळाबाईची ओटी भरली। ओटी भरल्यानंतर आपल्या माय भगिनी काय करतात, भरलेल्या ओटीतले 4 तांदूळ माघारी ताटामध्ये टाकतात। या शिवरत्नानं खासदारकीची ओटी भरली, आमदारकीची ओटी भरली, जिल्हा परिषद सदस्याची अनेक संस्थांची ओटी भरली, अनेक ठिकाणी कार्यक्रम करून ओटी भरली। माघारी तांदूळ दादासाहेब टाकले। काय केले, रणजित दादासाहेबाला विधान परिषदेची आमदारकी दिली, म्हणजे माघारी 4 तांदूळ टाकले। आणि हे टाकलेले तांदूळ सुद्धा जर कोणी म्हणत असेल राजीनामा देऊन माघारी टाका, तर ह्यांच्या हिंदुत्वाची कुठं निजली हे बघावं लागेल। एवढं जर कळत नसेल, ताटात माघारी टाकलेले ओटी भरली हो, 4 तांदूळ माघारी टाकले विधान परिषदेच्या आमदारकीच्या रूपानं, आणि ते माघारी मागतायत। सोलापूर जिल्हा परिषद आणून दिली बाळादादा साहेब। एवढं सगळं करून सुद्धा जर या कमळाबाईला आपली चाल सुटत असेल तर आता ह्या कमळाबाईला सोडायची वेळ आली, म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी यायची वेळ आली। कालच आम्ही राजीनामा दिलाय आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये, सगळे पवार साहेबांच्याच पक्षातले हो, काही कारणाने बाजूला गेलो होतो, माहेरी आल्यासारखं वाटतंय। आम्ही सगळेजण प्रचंड खुश आहोत। कुणी चाणक्य असतील, कुणी चाणक्य असतील, अंदाज सांगितले असतील, एकच चाणक्य आहेत बाळादादा। आज येणाऱ्या 7 तारखेला एवढं मतदान होईल आणि 4 जूनला असा मताधिक्याचा आकडा मोठा येईल की आपण सगळेजण थक्क व्हाल। शरद पवार साहेब क्या चीज है, विजयदादा साहेब क्या चीज है, हे आपल्या सगळ्याला 4 जूनला ह्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय आणि वीरप्पनला पण दाखवून द्यायचंय। एवढं या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतरची विनंती बाबाराजा देशमुख यांना, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। आजच्या प्रवेश समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतजी पाटील, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय दादा, आणि ज्यांच्या उठावातून आपल्या सगळ्या जनतेच्या उठाव ऐकणारे आणि खऱ्या अर्थाने योद्धा असलेले आदरणीय बाळदादा, आणि या उपस्थित मदनदादा, सगळे स्टेजवरील मान्यवर मंडळी, महबूब शेख, शेखर माने, या ठिकाणी आज प्रवेशाचा
दिवस या ठिकाणी निश्चित झालाय, पण गेली 15 दिवस सातत्यानं या तालुक्याचा अंत बघण्याची वेळ आली होती आणि आदरणीय बाळदादांनी तुतारीकडून निवडणूक लढवायचं असा निर्णय घेतला. अरे तरी सुद्धा आमचे युवक नेते सगळे गप्प होते, परंतु तरी सुद्धा बाळदादांच्या इच्छेपुढं या तालुक्यातील जनतेने, विशेषतः सगळ्या या माढा मतदारसंघातल्या युवकांनी हा आग्रह धरला की हे निवडणूक आपण कसल्या परिस्थितीत निवडून जिंकली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आदरणीय बाळदादांनी त्यांच्या परिश्रमातून आज सगळा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या निमित्तानं मुद्दाम सांगू इच्छितो की लीडच्या गोष्टी केल्या जातात, परंतु माळशिरस तालुक्यामध्ये मोठं लीड या ठिकाणी मिळणारच आहे. आणि आमच्या अंदाजानं हा तालुका सगळा एक झालेला आहे. 1,40,000 मताचं मताधिक्य आदरणीय दादानी या ठिकाणी आदरणीय बाळदादांनी सांगितलंय. तसंच सगळ्याच तालुक्यातून, या माढा तालुक्यातून हे लीड निश्चितपणे आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळणार आहे. मी या निमित्तानं आदरणीय जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जास्त या ठिकाणी न बोलता आपल्याला पुढे बोलायचंच आहे. एवढं बोलून धैर्यशील मोहिते पाटील हे अधिकाधिक मताने निवडून येतील. या माढा मतदारसंघापुरतच हे मर्यादित नाही, हे जयंत पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी जाणतात आणि म्हणून या आसपासच्या सगळ्या मतदारसंघामध्ये त्याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे. आणि एवढं बोलतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 1 नंबर लीडनं धैर्यशील भैया निवडून येतील एवढी खात्री या आपल्या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतरची विनंती सुनीताताई ठोंबरे यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.